नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती. आम्ही वारंवार असं म्हणत आलेलो आहोत की राहुल गांधी भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्याच्यामुळे ते एकदा निवडणुकीच्या प्रचारात उतरले की भाजपला पुढे काही फारसं काही करायची गरज पडत नाही. किंवा बऱ्याच जणांना असं वाटतं की आम्ही कशाला त्याच्यावरती परत परत व्हिडिओ करतो. दोन मुद्दे आहेत. एक तर फार मोठ्या प्रमाणात हे व्हिडिओ पाहिले जातात आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निमित्तानं जो मुद्दा उपस्थित होतो आहे तो महत्त्वाचा आहे. राहुल गांधी महत्त्वाचे नाहीत, काँग्रेस पक्षही महत्त्वाचा नाही. अपेक्षेप्रमाणे राहुल गांधींनी परत एकदा राम मंदिरच्या नावानं बॉम्ब करणे, शिवीगाळ करणे सुरू केलेलं आहे. म्हणजे यांचा जो विरोध आहे तो अजून संपायलाच तयार नाही. 22 जानेवारीला त्या प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हापासून आजपर्यंत राहुल गांधी तिथे गेल्याचा काही पुरावा नाही. गपचूप अंधारात गेले असतील, कुणाला न सांगता, तर मला माहिती नाही. आणि ते आता असं म्हणतात ह्या हरियाणाच्या प्रचार सभेमध्ये काहीच संबंध नसताना तिथे अमिताभ, अडवाणी, अदानी कसे होते, नाच गाना चल रहा था. अयोध्या में मंदिर खोला, वहां अदानी दिखे, अंबानी दिखे, अमिताभ बच्चन दिखे, बॉलीवुड पूरा दिख गया, मगर गरीब किसान एक नहीं दिखा आपको वहां पे. हिंदू सच है, इसीलिए तो अवधेश ने इनको पटका है. अवधेश वो है वहां का एमपी, अवधेश कुमार, जो अयोध्या में जीता है. इसीलिए तो जीता है कि पूरा हिंदुस्तान देख रहा. भैया आपने राम मंदिर खोला, सबसे पहले आपने राष्ट्रपति से कहा कि भैया आप आदिवासी हो, आप तो अंदर आ ही नहीं सकती, अलाउ नहीं है आपको. उसके बाद अमिताभ बच्चन को बुला लिया, अदानी को बुला लिया, अंबानी को बुला लिया, किसी एक मजदूर को नहीं आने दिया. आपने किसी बढ़ई को देखा, किसान को देखा, मजदूर को देखा? कोई नहीं. डांस गाना चल रहा है, प्रेस वाले हाय 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 कर रहे हैं, नाच गाना चल रहा है, डांस चल रहा है, पूरा हिंदुस्तान डांस कर रहा है. आणि एक किसान नाही था, मजदूर नाही था, राष्ट्रवादी काय राष्ट्रपतीला तुम्ही आदिवासी आहेत म्हणून कसं येऊ दिलं नाही, असं नेहमीप्रमाणे त्यांनी त्यांची आगपाखड काय करायची ते केली. तुम्हाला असं वाटेल की फक्त केवळ टीका करायची म्हणून आणि व्ह्यूअर्ससाठी मी हा व्हिडिओ करतो आहे. पण मी तुम्हाला आता दुसरा मुद्दा सांगतोय. प्रदीप सिंग म्हणून आपकी अखबारमध्ये जे व्हिडिओ करतात त्यांनी ते आवर्जून तो मुद्दा उपस्थित केला आहे. तो बांगलादेशशी संबंधित आहे आणि तो पुन्हा ह्या राहुल गांधीच्या वक्तव्याशी कसा जुळतो. मोहम्मद युनूस हे इंग्लंडमध्ये स्वतःहून असं म्हणाले की बांगलादेशमध्ये जे काही घडलं ते उत्स्फूर्तपणे घडलेलं नव्हतं. ते एक फॅब्रिकेटेड असं ठरवून केलेली खेळी होती आणि तिथे अमेरिकेच्या हातचं बावलं म्हणून ते आता त्या प्रमुखपदी बसलेले आहेत. आता लक्षात घ्या, ही सगळी खेळी म्हणजे अस्वस्थता तयार करायची, लोकनियुक्त असलेलं सरकार पूर्णपणे उलथून टाकायचं, त्यांना काय जगणं मुश्किल करून टाकायचं आणि त्या ठिकाणी आपलं जो कोणी पिद्दू आहे तो बसवायचा. हे सगळं जे लोकशाही विरोधी कारस्थान आहे ते बांगलादेशमध्ये घडलं. याच पद्धतीने भारतामध्ये सुद्धा करायचा प्रयत्न केला गेलेला होता आणि ह्याचे मोहरके राहुल गांधीच आहेत. हा आरोप हा जास्त गंभीर आहे, या लक्षात घ्या तुम्ही. आता ह्याच्यावरती जी सगळीकडे वाचा फुटायला लागलेली, अर्णव गोस्वामी यांनी पण एक व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही लक्षात घ्या की देशामध्ये अस्वस्थता पसरायची, त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक राहुल गांधी आणि या सगळ्या डाव्या लिब्रांडूंची वक्तव्य पहा. ईव्हीएम कसं खराब आहे, लोकशाहीच नाहीये, संविधान खतरे में आहे. म्हणजे त्या कृषी आंदोलनापासून हे सगळं चालू आहे. किंवा सेंट्रल विस्टा बिल्डिंगला विरोध करायचा, सीएला विरोध करायचा, रोहिंग्यांचं वकीलपत्र घेऊन कोर्टात जायचं. म्हणजे बदमाशपणा बघा की तुम्हाला रोहिंग्या मुसलमानांचं बद्दल प्रेम आहे, त्यांना तुम्ही काय आधार कार्ड देता, तुम्ही त्यांचे मतपत्रिका काय ओळखपत्र तयार करून देता सगळं. आणि फक्त 2 तरुण त्या बिहारमधून पश्चिम बंगालमध्ये आले आणि त्यांना नोकरीसाठी त्यांनी ते डोमिसाईलचा काय म्हणता येईल त्याला खोटं डोमिसाईल केलं आणि तिथं नोकरीसाठी अर्ज केला, प्रयत्न केला, त्यांना मारहाण केली. 2 अगदी तरुण असे बिहारी जे तिथं परीक्षा द्यायला गेलेले आहेत, त्यांनी खोटं डोमिसाईल केलं. ह्याच्यावरती तुम्ही त्याच्यावरती काही आक्षेप घ्या, ती गोष्ट वेगळी. पण भारतामध्ये कोणालाही कुठे जाऊन परीक्षा देण्याचा आणि कुठल्याही नोकरी करण्याचा अधिकार आहे, हक्क दिलेला आहे घटनेमध्ये. तुम्ही त्यांना मारहाण करता आणि हे कोण लावून गेलेत रोहिंग्या तुमचे. हे सहज होत नाहीये. आम्हाला तो मुद्दा तुमच्या समोर ठेवायचा आहे. हा राहुल गांधी पुन्हा राम मंदिरच्या नावानं बोंबा मारतायत, ही सहज होणारी गोष्ट नाहीये. आता
मोदींच्या दौऱ्याच्या आधी बरोबर अमेरिकेमध्ये जाऊन भारताच्या नावानं शिव्या घालणे, लोकशाहीच्या नावानं शिव्या घालणे, इथल्या सगळ्या व्यवस्था कशा ताब्यामध्ये गेल्या त्यामध्ये शिव्या घालणे, ह्याच्या मागचा कट काय, ह्याच्या मागचं सूत्र काय लक्षात घ्या. एक आपल्या मराठीतले महान थोर पत्रकार आहेत, लिब्रांडू पत्रकार, ते असं म्हणाले होते 2019ला निवडणुका कशा होणार नाहीत, राम जरी पृथ्वीवर आला तरी मोदी पंतप्रधान होणार नाहीत. त्याच्या मागचा आंतरराष्ट्रीय कट लक्षात घ्या. हे जेव्हा असं म्हणतात की मोदी पंतप्रधान होणे हा आंतरराष्ट्रीय कट आहे, पण मुळात हे लोक स्वतः अशा एका आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहेत की ज्यांना ही लोकशाही निकोपपणे वाढू द्यायची नाहीये. भारतीय बाजारपेठ विकसित होत चाललेली ती ह्यांना देखवत नाहीये. जी एक मध्यमवर्गीय सगळ्यात सबळ सक्षम अशी प्रचंड मोठी बाजारपेठ भारतामध्ये विस्तारलेली आहे आणि बरोबर त्यांच्या सगळ्या आस्था विषयांवरती शिव्या घालतात. तुम्हाला मी आत्ताचं उदाहरण सांगतो. आता नवरात्री तोंडावरती आहे, 3 तारखेला मला वाटतं काहीतरी घट बसतात आणि फार मोठ्या प्रमाणात भारतभरामध्ये त्या गुजरात्यांकडून आपण ते उचललं, पण गरबा आता मोठ्या प्रमाणामध्ये खेळला जातो. म्हणजे इथली महाराष्ट्राची काही ती मूळची परंपरा नाही. आपल्याकडं घरोघरी नवरात्र बसायचे आणि आरत्या चालायच्या, पण सार्वत्रिक गरबा नव्हता. आता तो आला, लोक मुलं मुली तरुण तरुणी खेळतायत चांगल्या पद्धतीनं. बरोबर तुम्ही बघा ह्याच काळामध्ये आता लेख सुरू होतील की हे कसं वाईट आहे, डीजेचा आवाजच कसा वाढलाय, नागरिकांचं आयुष्य कसं धोक्यात आहे. ते बरोबर आहे, डीजेचा आवाज वाढवून कोणाच्या ह्याला त्रास देणे बरोबर, पण त्याचा इश्यू करून हे बरोबर त्या देवीच्या नवरात्रावरती बोंबा मारतात. तरुण तरुणीमध्ये त्याच्यामुळे लैंगिकता कशी वाढणार आणि समस्या कशा तयार होणार, मुली कशा प्रेग्नंट होत आहेत या काळात, काय वाटेल तसे लेख बरोबर या काळात येतात. नेमके याच काळामध्ये वेगवेगळ्या धार्मिक संस्थानांमधले भ्रष्टाचार आणि बाकीच्या गोष्टीचे मुद्दे चर्चेला आणले जातात. बरोबर ठरवून ठरवून केलं जातं हे. म्हणजे ही जी सगळी प्रचंड मोठी वाढलेली मध्यमवर्गीय बाजारपेठ आहे तिच्यावरती हल्ला करायचा. आत्ता राहुल गांधीचं दुखणं काय माहितीये, जानेवारीपासून आजपर्यंत मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये करोडो लोकांनी त्या राम मंदिरला भेट दिलेली आहे. अयोध्येला लोक गेलेले आहेत. धार्मिक पर्यटनाच्या नावाखाली प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल त्या भागामध्ये होऊ लागलेली आहे. आणि त्याच वेळीस नेमकं हे जे सगळे लोक चाललेले आहेत ज्यांची आस्था त्या ठिकाणी आहे त्याच्यावरती घाला घालायचा असेल तर बरोबर निवडणुकीच्या तोंडावरती बोंबा मारायच्या. आणि जो मुस्लिम आणि दलित असा जो मतदार आहे, जो आपल्याला हिंदूपासून बाजूला काढायचा, मुस्लिम दलित आणि आता नवीन ओबीसी जोडलेली, हे सगळे त्या मुख्य ह्याच्यापासून बाजूला काढायचे, आपल्या ह्याच्यात लावायचे, आपण त्याचा बेनिफिट करून घ्यायचे. हे सहज झालेलं वक्तव्य नाहीये. राहुल गांधी जी काही पोपटपंची करतात, जॉर्ज सोरोस आणि त्यांचे जे सगळा जो हा सगळा आंतरराष्ट्रीय सगळा जो काय म्हणता येईल त्याला अड्डा आहे तयार झालेला, आणि ज्या ज्या ठिकाणी लोकशाही आहे, ज्या ज्या ठिकाणी बाजारपेठ विकसित होत चाललेली आहे, ज्या ज्या ठिकाणी निकोप असं जे काही काम चाललेलं आहे, ज्या ठिकाणी सनातन हिंदू धर्माबद्दल आस्था असणारे जे आपले भारतासारखे देश आहेत, हजारो वर्षांच्या आपल्या आस्था आहेत आणि त्या अतिशय जिवंतपणे आपण अजून सुद्धा त्यांचं सगळ्याचं पालन करतोय. रसरशीतपणा त्याच्यामध्ये, बरोबर त्याच्यावरती हल्ला करणे, हे सगळी गोष्टी हे आज तागायत कधीही एका तरी मुस्लिम दर्ग्याच्या बाबतीत बोलले का? अजमेर शरीफच्या बाबतीमध्ये आम्ही जिथून व्हिडिओ करतोय त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जर्जरी बक्षाचा दर्गा आहे, बुरानुद्दीन गरीबचा दर्गा आहे, औरंगजेबाचे तथाकथित गुरु असलेले जैनुद्दीन चिश्ती त्याचा दर्गा आहे. 3 दर्गे तिथंच मोठे. राहुल गांधी कधीतरी बोलले ह्याच्या बाबतीमध्ये? किंवा तिथं काय गैरव्यवहार चालतात किंवा काय चालतात ते काही नाही. पण राम मंदिराच्या बाबतीमध्ये, कारण की तिथलं पुढचं काम जोरात सुरू आहे. राम मंदिराचा पहिला टप्पा पार पडला, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, असंख्य प्रमाणामध्ये करोडो लोकांनी तिथं भेट दिलेली आहे. आणि आताही पुढचा टप्पा अतिशय वेगानं सुरू आहे. लोकांच्या ते आस्थेचं प्रतीक आहे आणि बरोबर त्याच्यावरती हल्ला करायचा, सनातनवरती हल्ला करायचा. डीएमकेचे जे सगळे नेते त्या पद्धतीनं काय बोललेत, काँग्रेसचे ते नेते इतके घाण बोललेले तुम्हाला मी सांगतो. उदित राज त्यांचे प्रवक्ते हे आत्ता असं म्हणालेले आहेत की राम मंदिरावरती बुलडोजर चालवा म्हणून. अजूनही ते उदित राज काँग्रेसमध्येच आहेत. हे फक्त विरोधामध्ये बोलतायत असं नाही. ह्या भ्रमात तुम्ही राहू नका. त्याच्यावरती प्रतिक्रिया अशी नाही द्यायची. त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणजे यांना एक सुद्धा मत न देणे. राक्षसाचा जीव पोपटामध्ये आहे अशा ज्या त्या गोष्टी आपण ऐकायचो ना, तसं ह्या सगळ्या राक्षसांचा जीव त्या मतपेटीमध्ये आहे. यांना ईव्हीएम वरती एक सुद्धा मत देऊ नका तुम्ही, म्हणजे ह्यांचे डोळे उघडतील.
हे जे सगळं चालू आहे आणि आता काश्मीरच्या जनतेने ज्या निर्भयपणे समोर येऊन प्रचंड प्रमाणात मतदान करून दाखवलेलं आहे, ती केवळ यांनाच नाही, यांचे जे आंतरराष्ट्रीय सगळे जे ज्यांच्या हातचे हे खेळणे आहेत ना, असे जे मालक बसलेले आहेत ना जॉर्ज सोरोस सारखे, त्यांना मारलेली थप्पड आहे. आता ही हरियाणामधल्या निवडणुकांमध्ये, जम्मू काश्मीरचा तर आम्ही व्हिडिओ केला होता, हरियाणामधल्या निवडणुकांमध्ये जनतेने ह्यांना थप्पड द्यावी, ह्यांना बिलकुल मत देऊ नयेत, त्याच्याशिवाय यांचे डोळे उघडत नाहीत. बाकीचं बोलून काही होणार नाही, तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो. प्रत्यक्षामध्ये आपले आस्थाविषय जे आहे, तिरुपतीवरती हल्ला कसा झाला त्या प्रसादाच्या निमित्तानं आपल्याला माहिती आहे. अयोध्येवरती तर हे स्वतः बोलताय. सोमनाथमध्ये आत्ता तिथले अतिक्रमण पाडले, त्याच्यावरती पण हे सगळे बोंबा मारतील. हे ठरवून चालू आहे. त्याच्यामुळे राहुल गांधींचं हे वक्तव्य फक्त निवडणुकीपुरतं नाही, हे वक्तव्य आंतरराष्ट्रीय कटाचा भाग आहे असा आम्ही आरोपच करतो. आणि ओळखून फक्त एक साधी गोष्ट करा, यांच्या पक्षाला एकही मत द्यायचं नाही, त्याच्याशिवाय हे शहाणे होणार नाहीत, त्याच्याशिवाय हे सुधारणार नाहीत. आणि त्यांचं काय व्हायचं ते हो, पण हे अशा पद्धतीनं कायमस्वरूपी आपल्याला अपमानित करणे, अवहेलना करणे, उपेक्षा करणे थांबवणार नाहीत. त्याच्यासाठी एकच मंत्र, एकच गुरुमंत्र, यांना भारतात कुठेही मतदान करायचं नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.